4 किलोमीटर वरून हे जे लहान मुलं आहेत माणिकखांब या ठिकाणी जिल्हा परिषद शाळा आहे त्या ठिकाणी येतात। आपण बघू शकता हा जो रस्ता आहे पूर्णपणे या ठिकाणी चिखल आहे आणि या लहान चिमुकल्या मुलांनी शाळेमध्ये यायचं कसं जायचं कसं हाच प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे। तरी आपण आज त्यांच्यासोबत चर्चा करूया। बाळा तू कुठून आलात? बळवंतवाडीवरून। बरं, शाळेत कितवीला आहे? 7वीला। रस्त्याबद्दल काय सांगू शकतोस? आम्ही बळवंतवाडीवरून 4 किलोमीटर पायी येतोय आणि रस्ता झाला पाहिजे। वा वा वा, बघा एक शाळेतला विद्यार्थी या ठिकाणी बोलतो आहे की रस्ता झाला पाहिजे। खरंच हा रस्ता या ठिकाणी झाला पाहिजे आणि लाखो म्हणजे दररोज हा जो रस्ता आहे या ठिकाणी वाडीतले जे काही नागरिक आहेत सामान्य नागरिक या ठिकाणी येत असतात। तरी आपण बघत याच्यातून प्रवास करते आहे रस्त्यातून 5वी पासून। अरे बाबा, आता कितवीला आहे? 7वी। म्हणजे या रस्त्याला किती दिवस झाले? किती वर्ष झाले? 3 वर्ष। नाही, म्हणजे किती वर्षापासून हा रस्ता असा आहे? 10-12। अरे बाबा, बघा 10-12 वर्षापासून आहे। बाळा शाळेत तू आता कितवीला आहेस? 7वीला। बघा 7वीला ही विद्यार्थी आहे। 10-12 वर्षापासून या चिखलातून ती प्रवास या ठिकाणी करत आहे। आपण बघत असाल या बळवंतवाडी ते माणिकखांब या रस्त्याची परिस्थिती खूप बिकट या ठिकाणी झालेली आहे। तर या व्हिडिओच्या माध्यमातून मी महाराष्ट्र सरकारला या ठिकाणी विनंती करतो, माणिकखांब ग्रामपंचायत असेल यांना विनंती करतो की हा रस्ता या ठिकाणी लवकरात लवकर व्हावा। आणि जो काही विद्यार्थी आहे, बघा विद्यार्थी म्हटलं की लहान मुलं ही देवाघरची फुलं आहेत आणि यांना चांगला असा रस्ता या ठिकाणी मिळावा। जे काही ग्रामस्थ आहेत, बघा या ठिकाणी विद्यार्थी तर येतात परंतु ग्रामस्थ सुद्धा या ठिकाणी येत असतात। आपण बघू शकता रस्त्याची जी परिस्थिती आहे ती खूप या ठिकाणी बिकट आहे। या बिकट परिस्थितीतून हे विद्यार्थी आहेत हे या ठिकाणी प्रवास करत आहेत। मी या व्हिडिओच्या माध्यमातून प्रशासनाला विनंती करतो की लवकर लवकर हा रस्ता या ठिकाणी व्हावा आणि जे काही विद्यार्थी आहेत त्यांना या ठिकाणी या रस्त्यातून चांगला असा येण्या जाण्यासाठी चांगला असा सुखद निर्मळ असा प्रवास या ठिकाणी व्हावा।